नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण आपल्या थंबनेल टायटलवर पाहिलं आहे त्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी काल दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने एक अतिशय महत्त्वाचा मोठा जो आहे तो शासन निर्णय घेतला आहे. तब्बल आपल्या राज्यातील 27 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मोठा दिलासा देणारा हा शासन निर्णय आहे. तो नेमका कशा संदर्भातला शासन निर्णय आहे, काय आहे, याविषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. परंतु मित्रांनो, त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदा चॅनलवर आले असाल तर ताबडतोब आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला मात्र अजिबात विसरू नका. तर तुम्ही सध्या स्पष्टपणे आपल्या स्क्रीनवर पाहू शकता की महाराष्ट्र शासनाच्या महसूल तसेच वन विभाग यांच्याकडून काल दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी जाहीर करण्यात आलेला हा शासन निर्णय आहे. तो नेमका कशाबाबत आहे हे पाहायला झालं तुम्ही ते स्पष्टपणे पाहू शकता की आपल्या राज्यामध्ये जुलै ते ऑक्टोबर 2024 म्हणजेच की सप्टेंबर ऑक्टोबर या कालावधीमध्ये विविध जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूर यामध्ये जे काही शेती पिकांचं नुकसान झालं होतं, या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाने हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे तो घेतला आहे. तर यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत, कशा प्रकारचा हा निर्णय आहे, किती प्रमाणात नुकसान भरपाई भेटणार आहे, किती हेक्टरपर्यंतची मदत जी आहे तर ती या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो, जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, हा जो काही शासन आहे तर सध्या आपल्याला दिसत असेल आपल्या स्क्रीनवर, ज्याप्रमाणे तुम्ही ते स्पष्ट पाहू शकता की ज्या शासनाखाली लिहिण्यात आलं आहे, नमूद करण्यात आलं आहे की जुलै ते ऑक्टोबर, खास करून यामध्ये पाहायचं झालं तर सप्टेंबर ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये आपल्या राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली होती, पूरपरिस्थिती निर्माण झाली होती आणि यामुळे आपल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकासोबतच शेतजमिनीतसुद्धा नुकसान झालं होतं. आणि त्यामुळे अशा नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याकरता शासन निर्णयाच्या संदर्भातील क्रमांक 3 येथील शासन निर्णय जो आहे तर त्यानुसार निश्चित केलेले जे दर आहेत म्हणजेच की हेक्टरी 13,600 रुपये, यानुसार एकूण 733 कोटी 45 लाख एवढा निधी जो आहे तर तो वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे. म्हणजेच की जवळपास तुम्ही ते पाहू शकता 733 कोटी 45 लाख 84 हजार रुपये एवढा निधी जो आहे तर तो वितरित करण्यात येणार आहे. परंतु नेमका हा निधी कोणाला वितरित करण्यात येणार आहे, कुठे कुठे आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती शेतकऱ्यांना किती निधी हा वितरित करायचा याची माहितीसुद्धा या शासनाअंतर्गत देण्यात आलेली आहे. आणि हा जो काही निधी आहे तो आपल्या शेतकऱ्यांच्या DBT मार्फत म्हणजे की DBT पोर्टलद्वारे आपल्या शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये निधी जो आहे तो वितरित करण्यात येणार आहे. आणि सोबतच याच्या याद्यासुद्धा प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लावण्यात येणार आहेत. तर मित्रांनो, यामध्ये तुम्ही सर्वप्रथम पाहू शकता की आपला कोकण विभागात आहे आणि कोकण विभागातील एकूण 5 जिल्हे ज्यामध्ये ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा एकूण 5 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एकूण 9 कोटी 79 लाख 96 हजार रुपयांचा निधी जो आहे तर तो मंजूर करण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर अमरावती विभागामधील सुद्धा अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 47 लाख रुपयांचा निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर पुणे विभागातील सांगली असेल, सातारा असेल किंवा पुणे असेल तर या जिल्ह्यासाठी जवळपास 11 कोटी 34 लाख 3 हजार रुपयांचा निधी जो आहे तर तो पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामध्ये सातारा जिल्ह्यासाठी 68 लाख 51 हजार रुपये, सांगलीसाठी 8 कोटी 5 लाख 65 हजार रुपये, तर पुण्यासाठी जवळपास 2 कोटी 60 लाख 16 हजार रुपये, तब्बल 7,951 शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे की आपला नाशिक जिल्ह्यातील जवळपास 1 लाख 1 हजार रुपयांचा निधी हा जो आहे मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतर धुळ्यासाठी जवळपास 93 लाख 73 हजार रुपयांचा निधी, तर नंदुरबारमध्ये जवळपास 36 लाख 26 हजार आणि जळगावमध्ये 14 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे. तसेच अहमदनगरमध्ये 70 लाख 94 हजार रुपये अशा प्रकारचा निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतर नाशिक, धुळे असेल, नंदुरबार असेल यांची जी काही माहिती आहे तुम्ही ते स्पष्टपणे पुढे पाहू शकता. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे की जळगाव जिल्ह्यासाठी जवळपास 14 कोटी 48 लाखचा निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे. जवळपास 1,38,238 शेतकऱ्यांसाठी एकूण जो निधी आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतर वर्धा जिल्ह्यातील जवळपास 12,970 शेतकरी बांधवांसाठी 11 कोटी 76 लाखांचा निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतर नागपूर शहरातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा 17,99 हजार रुपये, तर नागपूरमध्ये पुन्हा एकदा 29/1/2025च्या नुकसान भरपाईसाठी जवळपास 9 कोटी 84 लाख 46 रुपयांचा निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे. गडचिरोलीसाठी एकूण पुन्हा पाहू शकता तुम्ही की 23 कोटी 9 लाख 79 हजार रुपयांचा निधी जो आहे तो 27/1/2025च्या नुकसान भरपाईसाठी मंजूर करण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे एकूण जे काही आपण जिल्हे पाहिले त्यामध्ये 27 जिल्ह्यात जिल्हे पाहायचे झालं तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता की ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, सातारा, सांगली, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, नाशिक
आणि जळगाव, त्यासोबत वर्धा, नागपूर, गडचिरोली अशा प्रकारे जे काही नुकसान झालेलं आहे, तर एकूण जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी जवळपास 6,43,542 शेतकऱ्यांसाठी 733,45,84,084 रुपयांचा जो निधी आहे तर तो मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा निधी लवकरच आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वळता करण्यात येणार आहे. थेट लाभार्थ्यांच्या आधार लिंक खात्यामध्ये हा निधी DBT मार्फत आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. तर यामध्ये जे काही जिल्हे आपण पाहिलेले आहेत तर या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही माहिती नक्की शेअर करा. चॅनल जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.